शिंदेवरला जरांगे पाटलांनी आरोप लावले. काय असतं, आज मी स्वतः पाहिलं की जो माणूस स्वतःच्या बापाला बाप म्हणत नाही किंवा बापालाच मानत नाही, तो समाजाला आणि नेत्याला काय मानल. जो अतिशय स्वार्थी असणारा, फक्त पैसा आणि गळगंज माया कमवण्यामध्ये मशगूल असणारा भिकारचोट विचाराचा माणूस, म्हणजे ज्या एकनाथ शिंदेने याला 3 वर्षामध्ये पाळलं आणि जिथं भुंकायला सांगितलं तिथं भुंकण्याचं काम यांनी केलं, त्याच एकनाथ शिंदेवर आज कुठेतरी भुंकण्याला सुरुवात केली. आणि याच्यामध्ये तथ्य असं आहे की गेल्या अनेक 2-3 वर्षापासून आम्ही सातत्यानं सांगतो की एकनाथ शिंदे यांनी ओबीसीचं वाटोळं केलंय, बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटायला लावलेत, अधिकाऱ्यांना प्रेशर केलंय. आम्ही सातत्यानं सांगत आलो की एकनाथ शिंदेनी गद्दारीचा, मी स्वतः म्हणायचो की एकनाथ शिंदेनी शिवसेना सोडल्यामुळे गद्दारीचा ठसा लागलाय. तो ठसा पुसवण्यासाठी त्यांनी मराठा समाज जवळ करण्यासाठी, मराठ्यांना खुश करण्यासाठी हे केलेलं षडयंत्र मी वेळोवेळी सांगत होतो. आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय. स्वतः जरांगेने सांगितलंय की एकनाथ शिंदेची त्यांची मिली बघत होती. ते स्वतः म्हटला की 3 वर्षात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मी कधी बोललो नाही. त्यांचे मंत्री असतील, अनेक वेळा भेटले, अनेक वेळा सहकार्य केले, सगळ्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या आणि त्यातूनच ते सिद्ध होतं की एकनाथ शिंदेनी याला मदत केली. परंतु सत्य हे कधी लपत नसतं. एकनाथ शिंदेनी मदत करूया, एखाद्या राष्ट्रपतींनी मदत करूया, परंतु न्याय सगळ्यांना मिळत असतो. खोटे प्रमाणपत्र वाटप करून तुम्ही खरं तर समाजाची दिशाभूल केली. त्यामुळे समाजाने ह्या बेकार चोटाला फुटाळ्याने हल्लं पाहिजे. आणि विशेषतः आता काय करायला लागलं, त्यांचे जे अभ्यासक लोक आहेत यांना सुद्धा ट्रोल करण्याचा यांनी प्रयत्न सुरू केलाय. म्हणजे अभ्यासक लोकांना सुद्धा टार्गेट करायचं. अभ्यासक लोकांनी त्यावेळी ज्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा सांगितलं होतं, सुरुवातीच्या वाशीला गेले त्यावेळी सांगितलं होतं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढता येणार नाही, परंतु गरीब पैसे घेतले की पळून येतो. ज्या वेळी आपल्याला काहीतरी मिळेल त्यावेळी पळून येतो. कुठं आता भुमरे असेल, भुमरे मामा तुम्ही 6 नंबरला होतात, मी तुम्हाला निवडून आणलं, म्हणजे किती नौटंकी. म्हणजे 6 नंबरला याच्या जीवावर कोणी निवडून आलं नाही, परंतु भुमरे मामा 6 नंबरला होते. परंतु भुमरे मामाच्या विरोधात एक मायक्रो समाजातला, इतर मागासवर्गीय समाजातला माणूस निवडणूक लढवत होता, म्हणून भुमरेला यांनी ताकद देण्याचं काम केलं. त्याचं त्यांनी श्रेय घेतलं नाही पाहिजे. आणि कुठतरी प्रत्येक ठिकाणी जातीवाद यांनी केलाय, बाकी काय नाही. जर दुसऱ्या समाजातला असला तर त्याला पूर्ण ते कुठल्या समाजातला असला, शिंदे सेनेचा जरी असला तर त्यांनी विरोध केला असता. उदाहरणार्थ संदीपा चंद्रकांत खैरे जर शिंदे सेनेकडून उभा असते तरी ह्या भिकार चोटाने त्यांना विरोध करण्याचं काम केलं असतं. परंतु विशेषतः भुमरे हे पैशाच्या मस्तीच्या जीवावर निवडून आले, हे काही या जरांगेच्या आशीर्वादाने निवडून आलेले नाहीत. आणि जरांगे फक्त स्वतः कुठलंही श्रेय घेण्याचं, जो जरांगे आज बोलतोय खासदार आम्ही निवडून आणले, खासदारकीच्या टायमिंगला तो त्यांच्या सोबत होता, पण विधानसभेला महायुती सोबत नव्हता, महायुतीच्या विरोधात मतदान करा म्हणून सांगत होता, मराठ्यांना फसवले म्हणत होता. मग त्यावेळी तेव्हा भाजपा आणि महायुती सत्तेत कशी गेली. परंतु याला ज्या लोकांनी ओबीसीनी भाजपला असेल महायुतीला सत्तेत नेऊन बसवलं, पण याचं क्रेडिट फक्त जरांगे घ्यायलाय. याचं चूक फक्त राज्य सरकारमधल्या प्रतिनिधींची आहे. राज्य सरकारमधले अनेक मंत्री जरांगेला येऊन वेळोवेळी भेटताय, अनेक वेळा त्याला रसद देण्याचं काम करताय, ताकद देण्याचं म्हणजे मेलेल्या माणसाला जाग करण्याचं काम करताय. आणि विशेषतः सापाला दूध पाजून तुम्हाला साप डसणारच आहे. आणि आता तुम्ही सापाला 2-3 वर्ष एकनाथ शिंदेनी दूध पाजले, शेवटी त्या सापाने तुम्हाला आज फणा मारलेलाच आहे. त्यामुळं ह्या बेकार चोटाच्या नादी लागून तुम्ही वेगवेगळ्या जातींना अंगावर घेऊन तुमचं वाटोळं करून घ्यायला तुम्ही नादी लागू नका. त्यामुळे एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा सुनेत्राताई पवार असतील, यांनी याच्या नादी लागून जे तुम्हाला न्याय प्रक्रियेतून ज्या गोष्टी टिकू शकतील अशा दिल्या त्याला काही हरकत नाही. परंतु ज्या गोष्टी टिकणार नाहीत, तुम्ही अधिकाऱ्यांना प्रेशर करून बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटून ते व्हॅलिड करण्यासाठी सुद्धा ताकद लावायची. तुम्ही ते उर्दू मधून जे ट्रान्सलेशन करून आणायचं असतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सेटिंग करण्याचा प्रयत्न करता. आणि त्यांनी विशेष आज काय सांगितलं की या दहीहंडे नावाचं प्रकरण, दहीहंडे शिंदे म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधील एक जिल्हा परिषद गट, कोणता गोलडगाव गटातील जे दहीहंडे म्हणतो, दहीहंडेच्या महिला जिल्हा परिषद सदस्या, ते वारंवार दहीहंडेचं का नाव घ्यायला लागला. त्या दहीहंडेनी जिल्हा परिषद अध्यक्षाला मतदान करण्यासाठी 3.25 कोटीचं डील केलेलं आहे. भाजपकडून त्यांनी पैसे घेतले, पण त्याच्यातले काही जरांगेले 1 कोटी आणून दिले असतील. विशेष दहीहंडेचं नाव का घ्यायला लागला. परंतु या मूर्खाला अक्कल पाहिजे. दहीहंडे तो म्हणतो तिथं यशवंता नावाचं
तिथं ट्रान्सलेशन करून आलं, परंतु ट्रान्सलेशन आलं नाही, करून आणलं होतं तिथं विशेषतः हनुमंता नावाचं होतं. आणि हनुमंताचं तुम्ही यशवंता करून घेता. तुम्ही बाप बदलायची तुम्हाला सवय. तुम्ही जर सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही जर बाप बदलत असेल तर तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे या लोकांना. आणि हे खरं तर हे जे बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून जिल्हा परिषद पंचायत समित्या लढवलेत ते निजामी मराठी आहेत. ह्या मराठ्यांच्या, गरीब मराठ्यांनी, या भिकारचोट मराठ्यांच्या नादी लागलं नाही पाहिजे. या निजामी आणि प्रस्थापित मराठ्यांच्या, सत्तेसाठी हापापलेल्या मराठ्यांच्या, बाप बदलणाऱ्या मराठ्यांच्या नादी लागलं नाही पाहिजे. आणि बाप बदलणाऱ्या मराठ्यांचा दलाल जरांगे आहे. आणि दलाल आजपर्यंत एकनाथ शिंदेचा उदो करणारा अचानक एकनाथ शिंदे असेल, देवेंद्र फडणवीस असेल, यांच्या विरोधात कसा बोलायला लागला? का? लाड यांचा मोठा लाडू खाल्ला वाटतं यांनी. आणि लाडचा मोठा लाडू खाऊन आता एकनाथ शिंदेवर ढेकर द्यायला सुरुवात केली. कारण लाडचा लाडू जरा एकनाथ शिंदेपेक्षा मोठा भेटला असेल, लाडकडून मोठं पॅकेज मिळालं असेल, त्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. बाकी काही नाही. येणाऱ्या काळात पूर्ण सगळेची सगळे बोगस काढलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. आज मराठवाड्यामध्ये 3 जिल्हा परिषद सदस्य आणि 1 नगरसेवक पद रद्द झालंय. येणाऱ्या काळात पंचायत समिती सदस्य असतील. आमचे सचिनजी खलसे आहेत, यांनी पंचायत समितीचं सुद्धा संभाजीनगरमध्ये आव्हान दिलंय. आणि येणाऱ्या काळात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जेवढे बोगस असतील त्याला सुद्धा ते आव्हान देण्यासाठी त्यांनी तयारी दर्शवली. आणि येणाऱ्या काळात एक नायक, आता दहीहंडीच्या प्रकरणामध्ये त्यांनी एक आणलं, एक ट्रान्सलेशन करून आणलं. आमच्या सचिनजी खलसे यांनी 4 जणांकडून ते अधिकृत असणारे 4 जण त्यांच्याकडून ट्रान्सलेट करून आणलं. त्या 4ही जणांमध्ये हनुमंत आहे. आणि मग याच्याकडे ह्या माणसाकडे पैसे देऊन त्यांनी खरं तर त्या संबंधित ट्रान्सलेशन करणाऱ्या माणसाला 1 लाख 2 लाख रुपये देऊन हनुमंतांचं यशवंता करून आणलं. खरं तर ते ट्रान्सलेशन करून देणाऱ्या माणसावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे. आणि विशेषतः राज्यामध्ये बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप करणारे जे अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे, याची श्वेतपत्रिका निघली पाहिजे. आणि या लोकांना जर कठोर कारवाई झाली तर येणाऱ्या काळात बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी आळा बसल. आणि विशेषतः यामध्ये मराठा ओबीसी वाद वाढतोय. कारण बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटून कुठेतरी तुम्ही आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका लढताय, परंतु ते ज्यावेळेस टिकवण्यासाठी ओबीसीना तुमच्यासाठी तुमच्या विरोधात झुंजावं लागतं ते बोगस सिद्ध करण्यासाठी. आणि तुम्हाला बोगस असून ओरिजिनल दाखवण्यासाठी झुंजावं लागतं. त्या जरांगेचं त्याच्यामध्ये काही चाललं नाही. परंतु या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होतंय. यासाठी काढणाऱ्यांनी सुद्धा बोगस काढण्याच्या नादी पडून लागू नये, त्या भिकारचोट जरांगेच्या नादी लागू नये. जरांगेचं आंदोलन सपशेल फसलेलं आहे. जरांगेने आंदोलनातून करोडो रुपयाची माया जमवली आहे. ज्या भुमरे मामा म्हणून भुमरे मामाकडून सुद्धा करोडो रुपये गोळा केले. शेवटी भुमरे मामांच्या वाईन शॉपची दारू सुद्धा फुकटची पित असन हा भिकारचोट, बाकी काही नाही. यापुढे येणाऱ्या काळात जरांगेचं अस्तित्व संपलेलं असेल. त्यांच्या अभ्यासक लोकांनी वेळोवेळी सांगून सुद्धा मीच खरं आहे, मला जे कळतं ते तुम्हाला काही कळत नाही असं त्यांच्यावर दाब टाकून त्यांना शांत बसण्याचं काम जरांगेने केलंय. परंतु अभ्यासक वेळोवेळी सांगत होतं की हे बसत नाही. कुणबी प्रमाणपत्र असतील किंवा सगळ्या सोयऱ्यांचा आदेश असेल, या दोन्ही गोष्टींना अभ्यासकांचा विरोध होता. परंतु हे महाराष्ट्रात मराठा समाजाने याला देव करून ठेवलं होतं पागलला. आणि आता येणाऱ्या काळात याचा सगळा भांडा फुटलेला तुम्हाला पाहायला मिळेल. अधिकाऱ्यावर तुम्ही आता रोष व्यक्त केला, जे कुणबी बोगस होते त्यांच्यासाठी तुम्ही काही न्यायालयाला लढाई म्हणा किंवा अशा लोकांवर काय करणार? जोपर्यंत हे जे बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले त्याची श्वेतपत्रिका राज्य सरकारने काढली पाहिजे. आणि जे अधिकारी आहेत ज्यांनी बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप केलेत, ह्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही. त्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात मंत्रालयासमोर जाऊन बसणार आहोत. आम्ही राज्य सरकारला, विशेषतः देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतोय, तुम्ही सापाला दूध पाजण्यात वेळ घालू नका. ज्या गोष्टी देताच येत नाहीत त्या देऊ नका. तुम्ही तुमच्या हाताने पायावर धोंडा पाडून घेऊ नका. देवेंद्र फडणवीस यांना कळकळीची विनंती, ओबीसी आमचा डीएनए म्हटल्यामुळं तुम्हाला लोकांनी सत्तेत नेऊन बसवलंय. एकनाथ शिंदेना सुद्धा सांगणंय या ओबीसी आमचा डीएनए म्हटल्यामुळे, देवेंद्रजी बोलल्यामुळं महायुतीमध्ये तुम्ही आहात म्हणून तुम्ही सत्तेत गेला. जरांगेमुळे तुमचा कुठलाही फायदा नाही झाला. परंतु जरांगेला पोचण्यामध्ये तुम्ही खूप मोठं योगदान दिलेलं आहे. तुमचे मंत्री त्याच्यामध्ये उदय सामंत असतील, संदीपान भुमरे तत्कालीन मंत्री असतील, त्यामध्ये प्रताप सरनाईक असतील, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट असतील, हे येऊन जरांगे सोबत लोटांगण घेऊन रात्रात त्याच्यावर 2-2, 4-4 तास त्याच्यासोबत चर्चा करून त्याला तुम्हाला कुठलाही फायदा झाला नाही आणि होणार नाही.
शेवटी तुम्ही सापाला दूध पाजलं, तो साप आज तुमच्यावर फणा काढून तुमच्यावर फणा त्यांनी मारलेला आहे. त्यामुळे तुम्ही भिकारचोट विचाराच्या लोकांच्या नादी लोकांना नका, राज्यामध्ये जातीवाद पेरण्याचं काम करू नका, अशा लोकांना पोसू नका. राज्यामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र होता आणि राहायला पाहिजे, यासाठी तुम्ही कुठेतरी विचार करून पाऊल टाकणं गरजेचं आहे. प्रसाद लाडांच्या भेटीनंतर तुम्ही भूमिका बदलली असं म्हणतात. नक्कीच प्रसाद लाडांचा मोठा लाडू जरांगेला मिळालाय. खरं तर दलाल असणारा प्रसाद लाड, झाडू पोचा करणारा प्रसाद लाड, हजारो कोटीचे टेंडर, नोकर भरती, खाजगी भरती मधले टेंडर खिशात घालणारा प्रसाद लाड, याला करोडो रुपयांची माया कमवल्याच्या नंतर कुठतरी आपलं नाव मोठं करण्यासाठी ह्या भिकारचोट मन्याला नादी लागून कुठतरी ह्या मन्याच्या खिशात मोठा लाडू टाकला आणि त्यामुळेच कुठतरी आता ज्या एकनाथ शिंदेनी या मन्याला 2-3 वर्षापासून पोहोचलो त्यांच्यावर तो आता गर्व ओकायला लागला. कारण की हा मन्या बापाचाच झाला नाही, त्यांनी स्वतःच मान्य केलं, मी बापालाच विचारत नाही, बापालाच मानत नाही. मग हा समाजाला आणि एकनाथ शिंदेला काय मानणार आहे? म्हणजे याच्या रक्तातच गद्दारी आहे. जो बापाचा होऊ शकला नाही तो तुमचा काय होणार आहे? त्यामुळे अशा लोकांपासून हे लोकांनी, राजसत्तेतील लोकांनी सावध झालं पाहिजे. थोडक्यात की त्यांच्या प्रमाणपत्राची आज म्हणून जरांगेंनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की ते सत्य प्रमाणपत्र असून राजकीय हव्यासापोटी हेवेदेवापोटी ते रद्द करण्यात आले. त्याच्यावर तुमचं काय? खरं तर जरांगेला अभ्यास असला पाहिजे. त्यामध्ये जात पडताळणी समिती असते, सर्व कागदपत्र त्याच्यामध्ये तपासले जातात, त्याच्यामध्ये खरं काय खोटं काय पाहिलं जातं आणि सगळं तपासल्याच्या नंतर पुढे निकाल जाते. आज राजसत्तेच्या विरोधात ओबीसीचं सगळं वाटोळं झालंय. ओबीसीच्या बाजूने कोण निकाल देईल? परंतु खऱ्याचा निकाल द्यावाच लागतो, सत्तेत असो किंवा नसो, गरीब असो किंवा मोठा असो, ते सत्य तुम्हाला तिथं न्याय विभागामध्ये जात पडताळणी समितीकडे ते सत्य असतं. आणि आज जात पडताळणी समितीकडे निकाल लागले, उद्या न्यायालयात सुद्धा हे सगळे असे निकाल लागल्याचे ना. राज्यातील सर्वची सर्व माझ्या मते 90 ते 95% बोगस नोंदीमार्फत वाटप झालेले कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेले मिळतील. फक्त माझी राज्यातील तमाम ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती, तुमच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असे काही प्रकार झाले असेल तर तुम्ही सुद्धा जात पडताळणी समितीकडे अपील करा. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका हद्दीमध्ये असे काही प्रकार झालेत तर प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून त्या आव्हान देणं गरजेचं आहे. तुम्ही जर घरात बसतान कोणीतरी दुसरा येऊन आव्हान देईन असं चालणार नाही. प्रत्येक प्रमाणपत्र रद्द झाले, कारण की मराठवाड्यात कुणबीच नाही, हे सगळे बोगस कुणबी आहेत. परंतु कुठतरी आंदोलनाचं प्रेशर आणि कुठतरी जरांगेला खुश ठेवून आपली सत्ता टिकवण्यासाठी ह्या राजसत्तेतील लोकांनी केलेला हा कुठतरी खटाटोप आहे. परंतु येणाऱ्या काळात तो डाव सर्व ओबीसी बांधवांनी हाणून पाडला पाहिजे, हाणून पाडायला सुरुवात झाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.